नमस्कार, मी संदीप देसाई. टॉप 9 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला बघूयात मराठा आरक्षणाच्या बातम्या. मराठा आरक्षणाबाबतचा आताचा निर्णय सरसकट नाही. भाजप असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. जो काही घेतलेला निर्णय आहे तो कुठलाही सरसकट घेतलेला निर्णय नाहीये की जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तरी आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही. देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं सकारात्मकपणे घ्या. मराठी ओबीसी, त्यामुळे फडणवीस ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही म्हणतात ते बरोबर आहे. जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. आता दिल्लीपर्यंत जायची भाषा करायला लागलेत. याचा अर्थ त्यांचा निगेटिव्ह घेण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांचा पॉझिटिव्ह घ्या मराठ्यांनी, की हा कायदा खरोखरच मोठा आहे. स्वाभिमानी मराठा कुणबीमध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. शिवरायांचा इतिहास असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्या. नारायण राणेंची राज्य सरकारला विनंती. मराठा कुणबींना ओबीसी आरक्षण दिल्यास ओबीसींवर अतिक्रमण होईल, राणेंची प्रतिक्रिया. सगळेच्या सगळे मराठा ओबीसी मध्ये कशाला घुसवता? मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करणं थांबवा. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. छगन भुजबळांची फडणवीसांकडे मागणी. सांगेन ना त्यांना ते कसे काय करणार, ते सांगा कसे काय करणार. ते तुम्ही वेगळं आरक्षण द्या म्हणून सांगतात, आम्ही तयार आहोत. द्या ना त्यांना वेगळं आरक्षण, मग कशाला घुसवतात? ओबीसींच्या आरक्षणामध्ये वाटेकारी केलेले नाहीत. भुजबळांशी चर्चा करून सरकारचा निर्णय समजावू. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. ओबीसी समाजाचं आरक्षण कोणाला दिलंय? ओबीसी समाजामध्ये कोणी वाटेकरी केलाय? ओबीसी समाजाचं काही आरक्षण कमी केलंय असं कुठेही राज्य सरकारने केलं नाही. भुजबळ साहेबांशी मी देखील चर्चा करेन, राणे साहेबांशी करेन. नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ. पूर्ण ओबीसी नेते एकवटले म्हणजे आपला बनवलेला कायदा किती पॉवरफुल आहे हे समजायला हवं. मराठ्याच्या अन्नामध्ये माती कालवणारा एकच. जरांगे पाटलांचा भुजबळांवर निशाणा. मराठा समाजाने मग आता हे समजून घेणं गरजेचं आहे, हे कायदा आपण बनवलेला किती पॉवरफुल आहे. याचा पुरा ओबीसी एकवटला म्हणजे नेते. भुजबळांनी पब्लिकली भांडण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये भांडावं आणि कॅबिनेटमध्ये त्यांचं म्हणणं जर ऐकलं जात नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून ओबीसींसाठी राजीनामा द्यावा. प्रकाश आंबेडकरांचा भुजबळांना सल्ला. कॅबिनेटमध्ये आहेत, त्यांनी पब्लिकली हे भांडण्यापेक्षा त्यांनी कॅबिनेटमध्ये भांडावं आणि कॅबिनेटमध्ये त्यांचं म्हणणं जर ऐकलं जात नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून ओबीसीसाठी राजीनामा द्यावा. ओबीसींच्या प्रश्नापुढे मला कुठल्याही पदाची अभिलाषा नाही. मला सरकारमध्ये ठेवायचं की नाही हे पक्षांना आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. छगन भुजबळांची मंत्रिमंडळात राहणार की नाही या प्रश्नावर प्रतिक्रिया. मला ओबीसीच्या प्रश्नाचं जे आहे दुःख आणि संताप, त्याच्या पुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही. आणखीन काय सांगू, उनको बैकडोर एंट्री से सारे लोगों को जो घुसाया जा रहा है ओबीसी में, इससे ओबीसी का आरक्षण मारा जाए. आम्ही भुजबळांशी बोलून चर्चा करू. कुणालाही दुखावणार नाही. आमच्या सहकार्याची भूमिका वेगळी. त्यांच्याशी बोलून विषय सोडू. अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की याबद्दल देवेंद्रजी पण म्हणाले की याच्यात कुणावर अन्याय झाला असं आम्हाला वाटत नाही, परंतु त्यांच्याशी बोलू. मी पण तुम्हाला तसंच सांगितलं, तर बोलण्यापुरता तर वेळ द्या ना.